नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर चोपडे. आज आपण आलेलो आहे बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी. बाजीराव मिसाळ सर आहेत. बाजीराव मिसाळ सर हे स्वतः इंजिनियर आहेत. त्यांना विदेशातला पण अनुभव आहे की बाबा. सर नमस्कार. नमस्कार. आपली काय ॲग्रीची प्रोडक्ट, सनेज ॲग्रीची काय प्रोडक्ट वापरले ते त्याच्यामध्ये तुम्ही सॉईल केअर वापरलं, सनस्टिक वापरलं पाठीमागच्या 10 दिवसामध्ये. तर त्याच्यामध्ये काय अनुभव आहे बरं? अनुभव म्हणजे जबरदस्त अमेजिंग अनुभव आला आहे त्याचा. आता माती उकरून दाखवतो तुम्हाला. मातीची कंडिशन, पहिले माती एकदम कडक होती. आता ही माती पूर्ण अशी बोटानं जरी उकरली तरी हवा मोकळी बाहेर निघते. ओके. ह्या अशा मुळ्यांचं झाड आलंय खाली, पूर्ण पांढऱ्या मुळ्या वगैरे. हे मुळ्या अशा पूर्ण वाढलेत झाडाच्या. ह्या अशा मुळ्या नव्हत्या पहिल्या, आता पूर्ण काळ्या मुळ्या त्या पांढऱ्या झाल्या. ते झाडाचा बुंदा वाढलाय. ओके. येन फाट झाली. सुरुवातीला 12-13 घड होते. 10 दिवसामध्ये 100+ झाले घड. ओके. आणि झाडाचा जो पिवळा कलर होता तो पूर्ण ग्रीन मध्ये झालाय. म्हणजे काळोखी आली, फास्ट वाढली, फास्ट ग्रोथ झाली, मुळ्या चांगल्या वाढायला लागल्या. सोडल्यापासून 3 दिवसात पूर्ण काळोखी आली. अरे बापरे, एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. आणि माझा टोटल पहिल्यापासून लावल्यापासून फक्त 30,000 खर्च आहे त्याला. 1.5 एकरासाठी. हो. बेसल डोस केला 10,000 1.5 एकरात. हां. आणि बाकीचे नॉर्मल वॉटर सोलेबल सोडलेले आहेत फक्त झाडाला एक किक द्यायसाठी. बरं. आता लोक इकरी करतात सर, 90,000 80,000, कोण लाख करतो, कोण 1.25 लाख करतात. म्हणजे असं काय नाही की बाबा खर्च केला तरच उत्पन्न वाढतंय, असं काय नाही ना? तसं तर काय नाही. माझ्या अनुभवानुसार आता मला ऑन फील्ड तरी, आता तुम्ही पण बघितलं बरोबर आहे. ऑन फील्ड तरी काय अजून तसं मला वाटलं नाही बाबा 1 लाख केल्यावर झाडं लय भारी येते ती. म्हणजे अगदी 30,000 एवढी झाडं आली ती. ओके. कारण माझी टोटल सगळी किळी आहे ती, टोटल 5 एकर किळी आहे. 5 एकरामधला हा 1.5 एकराचा प्लॉट आहे, पाठीमागं होता. ह्याच्यासाठी तुमच्या कंपनीची ट्रीटमेंट घेतली होती मी फक्त स्पेशली. जसं की तुम्ही वीक जो प्लॉट आहे तो त्याच्यासाठी आपली काय प्रोडक्ट वापरली सर, खरंच रिझल्ट आहे का? आणि लोकांनी ही प्रोडक्ट वापरली पाहिजे का? आपण जी उभा आहे ना तो सगळ्यात वीक माझा प्लॉट आहे, एकदम वीक. बरं. त्या वीक प्लॉटला ही रिझल्ट आलाय. बरं. तुम्हाला काय वाटतं सर, जसं की तुम्ही वापरली, तुम्ही अनुभव सांगताय, तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये एवढं चांगलं उत्पन्न काढलंय, एवढी सगळं प्लॉट चांगला आणलाय, तर लोकांनी ही आपली जी काय सनीची प्रोडक्ट आहे ती वापरली पाहिजेत का? वापरायला पाहिजे, खरंच वापरायला पाहिजेत. कारण त्याचा रिझल्ट 4 ते 5 दिवसात रिझल्ट जर दाखवत असतील प्रोडक्ट तर वापरायला अडचण नाही. कारण दुसरे बाकीचे महागमधले घेऊन तीच कंडिशन आणि त्या रेंजमध्ये ह्या कंपनीचे प्रोडक्ट आहे. बरं. दुसरी गोष्ट अशी की माती परीक्षण गरजेचं आहे का? भरपूर गरजेचं आहे. कारण आपल्याला खरंच कुठल्या खताच्या घटकाची गरज आहे ह्याच्यामध्ये ती कळते. कारण मी माती परीक्षण केलं तर मला काय घटक कमी होते, मी तेवढंच ऍड केलंय, बाकी दुसरं काहीच ऍड केलं नाही ह्याच्यामध्ये. 1.5 एकर प्लॉट आहे, फक्त 32 हजारात आलं. 32,000 म्हणजे आतापर्यंत तुमच्या प्रोडक्ट सगळं 32,000 झाले. ओके. ओके सर, धन्यवाद. बाकीचे काय नाही केलेलं दुसरं. ओके.